जय शिवराय बांधवांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेलं आहे आणि या प्रसिद्धी पत्रकामार्फत लाभार्थ्यांना निधी वितरण करण्याबाबत हे परिपत्रक आहे। या माध्यमातून कोणत्या लाभार्थ्यांना निधी वितरित केला जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर बांधवांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास 300 कोटीचा निधी प्राप्त निधी हा लाभार्थ्यांना जे पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये महामंडळाच्या मागणीची दखल घेऊन शासनाने 3 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून 300 कोटींचा निधी मंजूर केला। त्यानुसार सदर 300 कोटींचा निधी 9 ऑगस्ट 2026 रोजी महामंडळाच्या अधिकृत बँक खात्यात जमा झाला आहे। यापूर्वी प्राप्त झालेला 150 कोटीचा निधी आणि नव्याने प्राप्त झालेला 300 कोटींचा निधी असे सन 2026-27 या आर्थिक वर्षात महामंडळास आतापर्यंत एकूण 450 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे। नव्याने प्राप्त झालेल्या निधीतून दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 21 कोटींच्या व्याज परताव्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे। उर्वरित पात्र व प्रलंबित प्रकरणाबाबत आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक कार्यवाही प्रगतीपथावर असून सदर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर व्याज परताव्याची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे। यामुळे राज्यातील जे काही पात्र लाभार्थी आहेत, नवउद्योजक आहेत, यांना दिलासा मिळणार आहे। प्रलंबित व्याज परतावा प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यासाठी महामंडळामार्फत कार्यवाही सुरू आहे आणि हे पत्रक आहे जे जुने एमडी होते विजयसिंह देशमुख यांच्या नावाने काढलेलं। मात्र आता महामंडळाला नवीन एमडी सुद्धा येणार आहेत, त्यामुळे आपले व्याज परतावे सुद्धा मिळतील, LOI सुद्धा जनरेट होतील। मात्र आता तुम्ही जरी व्याज परताव्याचे स्टेटमेंट अपलोड केलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये हा व्याज परतावा आलेला असेल। कोणाकोणाच्या खात्यात आलाय नक्कीच कमेंट करून कळवा आणि यापुढे जर आपल्याला अर्ज प्रक्रिया करायच्या असतील तर लवकरात लवकर कराव्या अशी विनंती करतो। आपली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा। धन्यवाद।